शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात 12वी आर्ट्स अँड कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. विषय आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. मी समीना महबूब मोकेखान. आज आपण जे प्रकरण 5वे आहे, बाजाराचे प्रकार, त्यातला भाग दुसरा पाहणार आहोत, पूर्ण स्पर्धा. बघा, आपण बघितल्या मागच्या वेळेस चार्ट जो बघितलेला आहे बाजाराचे वर्गीकरणामध्ये 3 त्याचे जे प्रकार आहेत, स्थल, काल आणि स्पर्धा. स्थल आणि काल आपण मागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धेचे 2 भाग पडतात, ते पुन्हा प्रकार आहेत, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. तर आज आपण ते पूर्ण स्पर्धा हे पाहणार आहोत. काय हो ही पूर्ण स्पर्धा? तर ह्याचा अर्थ आणि व्याख्या पहा. पूर्ण स्पर्धा प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. म्हणजे तुम्हाला यांनी जसे सांगितलेलं आहे तसं तुम्हाला ते पाहावयास मिळत नाही. काल्पनिक म्हणजे इमॅजिनेशन. ह्याच्यामध्ये म्हणजे हे एक तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीनं एक असं असायला पाहिजे, तर असं होईल, किंवा हे त्यांनी फक्त हे बाजाराचा प्रकार कसा सांगितलाय, आदर्श आणि काल्पनिक आहे, इमॅजिनेशन आहे. तर यामध्ये मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या जर शब्दात सांगायचं राहिलं तर जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. म्हणजे इथं कोणतीही वस्तू तुम्ही जेव्हा, उदाहरणार्थ जर मी धान्य म्हटले, गहू म्हटलं, तांदूळ म्हटलं, भाजीपाला म्हटलं, इथं तुम्हाला ते धान्य, तांदूळ, भाजीपाला हे विकणारे ना असंख्य दिसतात आणि विक्रेते असंख्य आहेत, ग्राहक असंख्य आहेत. हे काय एकाकडेच भाजी आहे, एकाकडेच धान्य आहे असं तुम्हाला आढळून येत नाही. आणि सर्व विक्रेते आणि सर्व ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एक जिन्सी वस्तूची खरेदी आणि विक्री करताना दिसतात. म्हणजे इथं कुठेही तुम्हाला निर्बंध नाही आहे. तुम्ही कुठेही जावा, ती वस्तू 30 रुपये किलो तर 30 रुपये किलो मिळेल. एक जिन्सीपणा आहे वस्तूचा. कुठेही गेलं तर सफरचंद तुम्हाला एकसारखेच भेटतील. तांदूळ, गहू, का मुंबईला मोठे गहू आहेत आणि कोल्हापूरला अगदी छोटे गहू आहेत असं आहे का? नाही. तसेच इथं एक जिन्सी वस्तूची खरेदी विक्री करण्यास ते गुंतलेले असल्यामुळे ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. म्हणजे कोणती वस्तू किती किमतीला आहे, कोणत्या ठिकाणी मिळते, केव्हा मिळते हे त्यांना ज्ञान आहे, असं या पूर्ण स्पर्धेमध्ये सांगितलेलं आहे. तर या पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे कशा पद्धतीनं आहे. पहिलं जे वैशिष्ट्य आहे, असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. आधी मी तुम्हाला इथं असंख्य जे विक्रेते आहेत त्याबद्दल स्पष्ट करते. या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जे विक्रेते आहेत ते असंख्य आहेत. म्हणजे एकाकडेच गहू आहे किंवा एकाकडेच भाजीपाला आहे, एकाकडेच फ्रूट आहे, नाही. तुम्हाला कुठेही जावा, तुम्हाला त्या वस्तूंची विक्री करणारे असंख्य विक्रेते हे पाहायला मिळतात. आणि बाजारपेठातील एक विक्रेत्याचा वैयक्तिक पुरवठा हा बाजारावर पुरवठ्यावर अत्यल्प भाग असतो. म्हणजे समजायचं, तुम्ही धान्य लाईनला किंवा फ्रूट मार्केटला किंवा भाजी मार्केटला गेला किंवा बाजार गेट आहे तिथे गेला, तुम्हाला वह्या वगैरे होलसेलमध्ये मिळतात. जर मी धान्य बाजारात जर धान्य लाईनचा जर विचार केला तर तिथं सगळे दुकानं हे तुम्हाला कडधान्यांपासून गहू, ज्वारी, तांदूळ सगळं मिळतं. जर त्यातल्या एखाद्यानं ठरवलं की आज मी वस्तूचा पुरवठा करणार नाही, तर त्या एकट्याच्या न करण्यामुळे त्या बाजारातील पुरवठ्यावर जो काही फरक पडतो किंवा फरक जो आहे तो अत्यल्प त्यातला भाग आहे, खूप कमी, पॉइंट ना खूप कमी आहे. त्यामुळं पूर्ण स्पर्धेतील एखाद्या विक्रेत्याला वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणजे तो एकटा त्या वस्तूच्या किमतीवर त्यानं ठरवलंय की मी आज माझे गहू विकणार नाही,
म्हणून त्याच्या एकट्याच्या किमती ठरवण्यानं तो पूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्याला वस्तूच्या बाजारावर मागणी आणि वस्तूच्या बाजार मागणी आणि बाजार पुरवठ्याच्या अंतरक्रियेतून ठरलेली समतोल किंमत स्वीकारावी लागते. आज बघा सगळीकडे टोमॅटो कांद्याचे दर वाढलेले आहेत. कोथिंबीर 40 रुपये आहे. सगळ्या भाज्या वाढलेल्या आहेत. तुम्ही कुठेही जावा, जे आपण म्हणत होतो ना 10 रुपये पाव मिळणारे आज भाजी 40 रुपये पाव मिळते. म्हणजे कुठेही गेला तर तुम्ही सगळ्यांना ती एकसारखी प्राइस मिळते. तर एकट्याने ठरवून चालत नाही. नाही मी आज 40 रुपये पाव विकणार सगळ्यांच्याकडे 10 रुपये, त्याच्या एकट्यानं होतं का? नाही. जे काही वस्तूची मागणी आहे, ज्या काही वस्तूचा तुम्ही पुरवठा करता ते अंतरक्रियेतून म्हणजे जे मार्केटमध्ये ठरलेले आहे की समतोल किंमत म्हणजे मार्केटला किती वस्तूचा पुरवठा झाला आणि त्यानुसार किती मागणी आहे या दोन्हीचा समतोल साधून जी किंमत ठरते ना ती समतोल किंमत आहे. ती समतोल किंमतच त्याला स्वीकारावी लागते. म्हणून तुम्ही ऑल ओव्हर जर मार्केट फिरला ना तर तुम्हाला भाजी ही मेथीची पेंडी म्हटलं तर 30 रुपयेच मिळणार. टोमॅटो हे 40 रुपये किलोच मिळणार ऑल ओव्हर. हे झालं असंख्य विक्रेते. आता असंख्य ग्राहक, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राहक असा एकटाच आहे का? नाही. म्हणजे इथे ग्राहक हे असंख्य असतात आणि एकट्या ग्राहकानं जर ठरवलं की मी आज वस्तू घेणारच नाही, त्याच्या एकट्या न घेण्यानं त्या मार्केटला काय फरक पडतो का? नाही. जसं तो असंख्य विक्रेत्यामध्ये तो अत्यल्प भाग आहे पुरवठ्यातील, तसाच हा वैयक्तिक एका ग्राहकाची जी वैयक्तिक मागणी आहे ती बाजारातील अत्यल्प मागणीचा भाग आहे. म्हणजे त्या एकट्या ग्राहकाच्या मागणीचा जो भाग आहे तो अत्यल्प आहे. त्याच्या एकट्याच्या मागणीनं काही फरक पडत नाही. त्यामुळं पूर्ण स्पर्धेतील एखाद्या ग्राहकाला त्या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. तर सगळ्यांनी जर ठरवलं की आम्ही या एवढ्या किमती, जसं की दुधाचं हे संघटन करून म्हणतात ना दुधाला एवढा दर, एकट्यानं दुधाचा दर ठरवून चालतो का? नाही. सगळ्यांनी ठरवावं लागतं. म्हणजे एकट्याच्या त्या ग्राहकाच्या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण त्याला ठेवता येत नाही आणि पूर्ण स्पर्धेतील ग्राहकाला वस्तूच्या बाजार मागणी आणि बाजार पुरवठ्याच्या आंतरक्रियेतून ठरलेलीच किंमत त्याला स्वीकारावी लागते. म्हणजे मार्केटला हा बाबा आज आम्ही गोकुळ दूध घेतो, लिटरला दर ठरलेला आहे, शाहू दूध ठरलेला आहे. पुढचं आहे एक दिवसी वस्तू. तुम्ही ज्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असंख्य विक्रेत्याकडून विक्रीसाठी ज्या आणलेल्या वस्तू हे सर्व नग आहेत ते रंग, रूप, आकार, दर्जा इत्यादी बाबतीत एकसारखे म्हणजे एक दिवशी असावे लागतात. म्हणजे तर संपूर्ण स्पर्धेतील बाजारातील वस्तूचे सर्व नग एकमेकास परिपूर्ण असावे लागतात. एखादा नग मोठा, एखादा नग छोटा, म्हणजे एखादा सफरचंद खूपच मोठे, आज आपण पेरू बघतो बघा जे मोठे मोठे आहेत तर नाही, ते तुम्हाला जे मार्केटला आहे ते वस्तू एक जिन्सी पाहिजे, रंग, रूप, आकार या बाबतीत. पुढे आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. म्हणजे तुम्ही इथं केव्हाही प्रवेश करू शकता आणि त्यातनं बाहेर पडू शकता. बघा आधी उदाहरण सांगते. आपल्या कोल्हापूरमध्ये सुरुवातीला चायनीज किंवा आताच्या 65च्या जे गाड्या, सुरुवातीला काय होतं, कोण असं अडवतं का नाही तू तो व्यवसाय करायचा नाही. म्हणजे इथं तुम्ही एखाद्याचा जर नफा होत असेल ते पाहून जर एखादा व्यवसाय चालू करत असाल तर तुम्हाला तिथं तुम्ही त्या व्यवसायामध्ये प्रवेश करू शकता. आणि जर समजा तोटा होत असेल की नाही बाबा माझी ती चायनीजची गाडी किंवा 65ची चालत नाही, तर त्यामधून तुम्ही ते बाहेर सुद्धा पडू शकता. म्हणजे तिथं मुक्तपणे निर्गमन करू शकता. हे उदाहरणाद्वारे इझी होतं. पुढचं आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूच्या सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते व ती बाजार मागणी आणि बाजार पुरवठ्याच्या अंतर म्हणजे समतोल किंमतातूनच निर्धारित होते. मी म्हटलं ना कुठेही जावा तुम्हाला मार्केटमध्ये गहू हा 30 रुपये 35 रुपये किलो मिळेल, मेथीची पेंडी तुम्हाला 30 रुपयेच मिळेल, कोथिंबीर जो मार्केटला दर सगळीकडे आहे 30 रुपयेच मिळेल. म्हणजे त्या समतोल किमतीतूनच त्या वस्तूची किंमत ठरते. म्हणजे एकच किंमत असते. नेक्स्ट आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ह्याच्यामध्ये की प्रत्येक ग्राहक आणि विक्रेत्याला
प्रत्येक वस्तूची किंमत, दर्जा, वस्तूच्या पुरवठ्याचं स्तोत्र याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हा तर सत्य परिस्थितीमध्ये बघा आपल्याला किती ज्ञान असतं. 6वा आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. म्हणजे जे उत्पादन म्हणजे आपण जर फर्निचर तयार करणार आहे तर इथं लाकूड, श्रमिक येणार, भांडवल येणार आणि संयोजन म्हणजे हे जे उत्पादनाचे घटक आहेत. हा तर त्यातलं तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या गतिशील असते ते बाजारात भूमी हा घटक, उत्पादन घटक व्यावसायिकदृष्ट्या गतिशील असतो आणि श्रम आणि भांडवल आणि संघटन हे उत्पादन घटक भौगोलिक व व्यावसायिकदृष्ट्या गतिशील असतात. तर इथं तुम्हाला सहजासहजी जर एखाद्या कामगाराला सांगितलं या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजासहजी तयार होत नाही तर त्यांचं म्हणणं आहे की ते पूर्ण गतिशील पाहिजेत. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते इझिली जायला पाहिजे. 7वा आहे सरकारच्या हस्तक्षेपाचे धोरण. सरकारच्या हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे इथं निर्हस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्ण अभाव असला पाहिजे. म्हणजे इथं त्यांनी सरकारनं हस्तक्षेप केला नाही पाहिजे. आता बघा सध्याची न्यूज जी होती की शेतकरी कसंही आपलं स्वतः धान्य विकू शकतो. म्हणजे तर थोडंफार प्रमाणात जे काही इथं त्यांनी हस्तक्षेप म्हणजे त्यांनी सांगितले हस्तक्षेप नसावा तर ऍक्च्युली तसं होत नाही. आणि 7 नंबरचं राहिलेला आहे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. तर तसं नाही, ट्रान्सपोर्ट हे धरलं जातं. डिस्टन्स कसा आहे त्यानुसार तुम्हाला इथं ते त्या वस्तूची किंमत ठरते. आणि या गृहीतांमुळे किंमत समानता निर्माण होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. का तर त्यांनी ट्रान्सपोर्ट खर्च हा धरलेला नाही आहे, त्याचा अभाव असावा असं म्हटलेलं आहे. हे जे वैशिष्ट्य आहे इथं सुरुवातीला पण सांगितले आहे आदर्श आणि काल्पनिक आहे. ही जी वैशिष्ट्य आहे 8 वैशिष्ट्य आहेत. आज आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य पाहिलेले आहेत. धन्यवाद.